करिअरसाठी शैक्षणिक अभ्यासक्रम निवडताना विद्यार्थी आणि पालकांनी पूर्ण माहिती घ्यावी आणि कर्तृत्वावर विश्वास ठेवून मार्गक्रमण करावं, असं मत प्रसिद्ध लाटकर पंचांगकर्ते मेघश्याम लाटकर यांनी आज केलं। कोल्हापुरात संपन्न झालेल्या पहिल्या ज्योतिष संमेलनात ते बोलत होते। जन्मपत्रिकेच्या आधारे अनेक व्यक्तींना आपलं वैवाहिक आणि नोकरीविषयक भविष्य जाणून घेण्याची मोठी उत्कंठा असते। त्यामुळे अनेक जण ज्योतिषांकडे जन्मपत्रिका दाखवून भविष्य जाणून घेतात। ज्योतिषशास्त्राविषयी अनेक चर्चा आणि वाद आहेत। या पार्श्वभूमीवर ज्योतिष मार्गदर्शन केंद्र, वेदिया ग्राफिक्स, अखिल भारत हिंदू महासभा आणि वैदिक सनातन संस्थेच्या वतीनं आज स्वामी विवेकानंद आश्रम इथं पहिलं ज्योतिष संमेलन ज्योतिषाचार्य विलास जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलं। प्रमुख पाहुणे म्हणून विजयानंद पाटील आणि लाटकर पंचांगकर्ते मेघश्याम लाटकर उपस्थित होते। यावेळी ग्रहदशेबाबत लाटकर यांनी मार्गदर्शन केलं। सध्या विवाह आणि नोकरी याबाबत नव्या पिढीला सल्ला देणं अवघड बनलंय, असं मत त्यांनी मांडलं। विविध शाखा आणि करिअर विषयक संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत असल्यानं विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळतोय। मात्र विद्यार्थ्यांनी पूर्ण माहिती घेऊनच आपल्या आवडीचं क्षेत्र निवडावं असं आवाहन त्यांनी केलं। त्याचबरोबर नातेसंबंधातील विवाह जुळवताना योग्य काळजी घ्यावी, जेणेकरून हे विवाह फसणार नाहीत। कोणीही किती केलं तरी प्रारब्ध किंवा नशीब आपण बदलू शकत नाही, असं लाटकर यांनी सांगितलं। युनिक सूक्ष्म दशा, अचूक शुभ कालनिर्णय, परिगणना यासंबंधी विजयानंद पाटील यांनी मार्गदर्शन केलं। ग्रह आणि दशा यावर आधारित केलेलं भविष्य कथन यशस्वी होईलच अशी खात्री देता येत नाही, असं पाटील यांनी सांगितलं। आजच्या युवा पिढीनं आपल्या कर्तृत्वाला प्राधान्य द्यावं असा मोलाचा सल्ला अध्यक्षीय भाषणात ज्योतिषाचार्य विलास जाधव यांनी दिला। यावेळी संदीप सासने, अविनाश शेलार, शोभा शेलार, शीला माने, संदीप कुंभार, अभिजित पाटील, तात्या शिराळकर, राम कोरवी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।